एक धक्कादायक बातमी सध्या समोर येत आहे. बदलापूर अत्याचार प्रकरण शांत होत नाही. तोच आता बारामतीमध्ये 2 अल्पवयीन मुलीवर पुण्यातील हडपसरमध्ये सामूहिक बलात्कार झाल्याची घटना सध्या समोर आलेली आहे. 9वीत शिकणाऱ्या 2 मुलींसोबत हा संतापजनक प्रकार घडला आहे. आरोपींनी मुलींना रूमवर नेलं. त्यानंतर त्यांना दारू पाजण्यात आली. मग 3 नराधम आरोपींनी मुलींवर आळीपाळीने बलात्कार केला. घडलेला सर्व प्रकार पीडित मुलीने आईला फोन करून सांगितले. त्यानंतर बारामती आणि हडपसर पोलिसांच्या मदतीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या प्रकरणातील 3 आरोपींना अटक केली असून एका फरार आरोपीचा कसून शोध घेतला जातोय. ज्ञानेश्वर भरत आठवडे वय वर्ष 27 राहणार सावळ, अनिकेत प्रमोद बेंगारे वय वर्ष 20 राहणार बयाजीनगर रोही बारामती उर्फ सोन्या शिवाजी आठवडे वय 21 राहणार सावळ तालुका बारामती अशी अटक करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार अल्पवयीन मुली आणि आरोपींची पूर्वीची मैत्री होती. याचा फायदा घेत आरोपींनी मुलींना बारामतीहून पुण्याच्या हडपसरमध्ये आणलं. त्यानंतर एकत्र आलेल्या 4 आरोपींनी दोन्ही मुलींना आळीपाळीने गँगरेप केला. बारामती व हडपसर पोलिसांनी या प्रकरणात कारवाई 3 आरोपींना अटक केली असून आरोपींवर 2 वेगवेगळे FIR दाखल करण्यात आले असून पुढील कारवाई सुरू करण्यात आलेली आहे. नेमकं मुलींसोबत काय घडलं ते आपण जाणून घेऊया. बारामती येथील 2 अल्पवयीन मुली गेल्या शनिवारी म्हणजे 14 सप्टेंबर 2024 रोजी पुण्यात आल्या होत्या. याची माहिती त्यांनी घरी कुणालाही सांगितली नव्हती. दरम्यान मुली घरी परत न आल्याने कुटुंबियांनी त्याला हरवल्याची तक्रार बारामती पोलीस ठाण्यात देखील दाखल केली होती. बेपत्ता झालेल्या या मुली मैत्रिणी असून त्या दोघी वेगवेगळ्या शाळेत शिक्षण घेत होत्या. बस पकडून त्या पुण्यात आल्या होत्या. त्यांनी ज्ञानेश्वर आठवडे त्यांच्या मित्राशी संपर्क केला. दोघींनी हडपसर येथील त्यांच्या खोलीवर बोलावले. त्यांच्या माहिती आणि त्यांच्या मित्रांनी देखील दिली. आठवडे हा त्यांचा आणखी एक मित्राला घेऊन पुण्यात हडपसर येथे खोलीवर आणले. त्यांचे मित्रासोबत या मुलींना त्याच्या एका मित्राच्या खोलीवर नेले. या ठिकाणी त्यांनी दोन्ही मुलींना दारू पाजली. त्यानंतर नशेत असताना चौघांनी त्यांच्यावर बलात्कार केला. त्यानंतर आरोपींची मुलीला सोडून दिले, अशी माहिती सध्या समोर आलेली आहे. अत्यंत धक्कादायक बातमी होती मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.